आता पाहूया 10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। नेते पक्षाध्यक्ष स्टार प्रचारकांची तपासणी होणार। हेलिकॉप्टर, विमान, बाय रोड येणाऱ्या नेत्यांवर आयोगाची नजर राहणार। सूत्रांची माहिती। माझ्या हातातील संविधान रिकामा नाही, त्यात महापुरुषांचे विचार आहेत। हातातील संविधान दाखवत राहुल गांधींचा भाजपवर निशाणा, तर राहुल गांधींच्या हातातील संविधान रिकामा असल्याची होते टीका। काँग्रेस मोहब्बत की नहीं झूठ की दुकान। काँग्रेसच्या दुकानाच्या गल्ल्यावर ठाकरे बसलेत। मवियाच्या दुकानाचं शटर 20 तारखेला कायम बंद होणार। छत्रपती संभाजीनगरच्या सभेतून मुख्यमंत्री शिंदेंचं टीकास्त्र। उद्या मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। मांद्रेच्या एमआयजी क्लब विनोद तावडेंनी पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येणार असा दावा करतानाच भाजपच्या 95 ते 110 जागा येण्याचं भाकीत केलंय। शिंदेंच्या शिवसेनेच्या 45 ते 50 जागा आणि अजित पवारांच्या 25 ते 30 जागा येतील असा अंदाज तावडेंनी व्यक्त केलाय। आज मी भाजप 95 ते 105 110 पर्यंत नक्की मानतो। शिवसेना 45 ते 55 नक्की आहेत आणि अजितदादा 25 ते 30 मध्ये असतील। असं 165 170 पर्यंत आम्ही जाऊ। बरोबर। याआधीही शरद पवारांनीही त्यांच्या 50 ते 60 जागा येणार असा दावा केलाय। महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडून धुवाधार प्रचार सुरू आहे आणि कोणाचं सरकार येणार याचा फैसला 20 तारखेला महाराष्ट्राची जनता करणार आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। माहीममध्ये अमित ठाकरेंच्या विरोधात सरवणकरांच्या मुलामुलींनीही टीकास्त्र सोडलंय। अमित ठाकरेंचं कर्तृत्व काय? नवीन चेहरा आणून पिक्चर काढायचा आहे का? अशी टीका सरवणकरांच्या कन्या प्रिया सरवणकर यांनी केली। पाहूया। अहो, काय पिक्चर काढताय का तुम्ही? नवीन फ्रेश चेहरा, काय कर्तृत्व? आडनाव हे कर्तृत्व असू शकतं का? सदा सरवणकरांच्या कन्या प्रिया सरवणकरांनी अमित ठाकरेंवर बोचरी टीका केली। नवीन चेहरा म्हणून प्रचार करताय, पिक्चर काढायचा आहे का? अमित ठाकरेंचं कर्तृत्व काय? अशी टीका प्रिया सरवणकरांनी केली। अहो, काय पिक्चर काढताय का तुम्ही? नवीन फ्रेश चेहरा तो एका मूवीसाठी ठीक आहे ना? ज्याला जिथे ज्या गल्लीत उभा आहे त्या गल्लीच्या 5 समस्या जो नाही मांडू शकत, तो नवीन चेहरा हवाय का तुम्हाला? हवाय का? कोणाला हवाय तो चेहरा? काय कर्तृत्व? माझा प्रश्न आहे, आडनाव हे कर्तृत्व असू शकतं का? फक्त हात हवारे केले म्हणजे आमदार नाही होता दादा होता येत? करणार का त्यांना आमदार? देणार का त्यांना साथ? यांची पोटशूळ यांना काय होते? आणि राहिलं ह्या प्रिया सरवणकर कोण आहेत? त्यांना स्वतःचं वैयक्तिक अस्तित्व काय? त्यांचं वडिलांच्या जीवावरच ना। मग स्वतः वडिलांच्या जीवावर तुम्ही राजकारण करतात तर दुसऱ्यांना बोलण्याचा तुम्हाला अधिकार काय? राहिला ठाकरे नावाचा विषय, सदा सरवणकर यांनी आतापर्यंत ठाकरे नावाच्या आधार घेऊनच किंवा त्यांच्या ठाकरे नावाच्या उपकारानुसार आतापर्यंत जी काही पदं उपभोगली ती ठाकरेंच्या नावानेच भोगवली, तर त्यांना थेट काही मिळालं नाहीये। आता पाहूया 10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। नेते पक्षाध्यक्ष स्टार प्रचारकांची तपासणी होणार। हेलिकॉप्टर, विमान, बाय रोड येणाऱ्या नेत्यांवर आयोगाची नजर राहणार। सूत्रांची माहिती। माझ्या हातातील संविधान रिकामा नाही, त्यात महापुरुषांचे विचार आहेत। हातातील संविधान दाखवत राहुल गांधींचा भाजपवर निशाणा, तर राहुल गांधींच्या हातातील संविधान रिकामा असल्याची होते टीका। काँग्रेस मोहब्बत की नहीं झूठ की दुकान। काँग्रेसच्या दुकानाच्या गल्ल्यावर ठाकरे बसलेत। मवियाच्या दुकानाचं शटर 20 तारखेला कायम बंद होणार। छत्रपती संभाजीनगरच्या सभेतून मुख्यमंत्री शिंदेंचं टीकास्त्र। उद्या मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। मांद्रेच्या एमआयजी क्लबमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध होईल। नाशिकच्या पंचवटी परिसरात मविया उमेदवार गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीची तोडफोड। भाजपच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप, तर वाहनामधून पैसे वाटले जात असल्याचा भाजपचा आरोप। नाटकातील तोडफोड प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली। तोडफोड प्रकरणाबाबत सुळेंकडून निषेध व्यक्त। नवाब मलिक यांना तुर्तास मुंबई हायकोर्टाचा दिलासा। मलिकांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास नकार। रश्मी शुक्लांविरोधात काँग्रेसची मुंबई हायकोर्टात याचिका। शुक्लांना पुन्हा शासकीय सेवेत घेतलं जाऊ नये, काँग्रेसची याचिकेतून मागणी।
रामगिरी महाराजांवर 72 एफआयआर. आतापर्यंत काय कारवाई केली? मुंबई हायकोर्टानं नाशिक पोलिसांकडे उत्तर मागितलं. राहुल गांधींची नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकाला अचानक भेट. बस स्थानक परिसरातील दुकानदारांशी राहुल गांधींनी संवाद साधला. पालघरच्या बोईसर नागझरी परिसरातील दगडखान मालक ते 7 ते 8 क्रशर मालकांच्या घर आणि कार्यालयावर आयकर विभागाचे छापे. तब्बल 36 तासांपासून छापेमारी सुरूच. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 23 ठिकाणी ईडीची छापेमारी. नाशिकच्या मर्कंटाईल बँकेतील खात्यांशी संबंधित कारवाई. वोट जिहादसाठी 100 कोटीहून अधिक पैशांचा वापर, सोमय्यांचा आरोप. अमरावतीमध्ये 5 कोटींचं सोनं आणि 17 लाखांची चांदी जप्त. अमरावतीहून दर्यापूरच्या दिशेने सोने चांदीची वाहतूक. अमरावतीच्या नागपुरी अगेट पोलिसांची कारवाई.